हॅलो, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड रिव्ह्यू. काव्या पार्थच्या खोलीत असते. पार्थला सांगत असते की गोळ्या घेतल्या. तेव्हा पार्थ बोलतो नाही, गोळ्या घ्यायलाच पाहिजे का. तेव्हा काव्या बोलते काय पार्थ, मग बरं कसं होणार आहेत तुम्ही. तेव्हा पार्थ बोलतो त्याचा दुसरा पर्याय आहे ना, तुम्ही फक्त माझ्याजवळ बसा, मला ॲटोमॅटिक बरं वाटेल. तेव्हा काव्या बोलते मस्ती सुचते. तेव्हा पार्थ असतो आणि बोलतो की बरं ते जाऊ द्या, मला सांगा तुम्ही फोन घरी ठेवून का गेला होता. तेव्हा काव्या थोडी शांत होते आणि फोन तर घरी ठेवला पण मेन म्हणजे तुम्ही घर सोडून का गेला होतात. तेव्हा काव्याला मानिनी जे बोलते ते आठवतं आणि मानिनीला काव्य बोलत असते की तुम्हाला घर सोडून जायला हवी आहे ना मी, ठीक आहे जातेच. ते सगळं काव्याला आठवत असतं. तेव्हा काव्य पार्थला बोलते की जाऊ द्या ना, मला कालचं काही आठवायचं नाही आहे, मला कालचा दिवसच आठवायचा नाही आहे. तेव्हा पार्थ बोलतो काल चांगल्या पण गोष्टी घडल्या आहेत काव्या, काल तुम्ही माझ्या क्लायंटसाठी भजी चहा बनवून दिला, खूप खुश झाले ते. तुम्हाला सरप्राईज म्हणून मी तुमच्यासाठी गिफ्टसुद्धा आणले होते. तेव्हा काव्या बोलते का करतात माझ्यासाठी एवढं. तेव्हा पार्थ बोलतो का करता म्हणजे प्रेम आहे माझं, असं बोलणार तेवढ्यात पार्थ शांत होतो. तेव्हा पार्थ बोलतो मैत्रीतल्या कॉन्सेप्टवर प्रेम आहे माझं, मैत्रीतल्या प्रेमापोटी मी करतो. तेव्हा काव्य बोलते मैत्री, पण मी कुठे तुम्हाला मित्र मानले. तेव्हा पार्थ बोलतो तेच ना, त्याचीच वाट बघतोय मी. फ्रेंडशिप डेच्या दिवशी 11:11 मी तुम्हाला फ्रेंडशिप बँड बांधलं होतं. माझे मैत्रीचे 12 वाजलेत, पण तरी पण तुमच्या गळ्यात 11:11 काय झाले नाहीत अजून. वाट बघतोय हा देशमुखांचा आर्किटेक्ट बोका की ही फिसकारलेली मांजर कधी त्याच्याशी मैत्री करेल. तेव्हा काव्या बोलते अजून काय सिद्ध करायचं आहे. तेव्हा पार्थ बोलतो म्हणजे. तेव्हा काव्या बोलते ही फिसकारलेली मांजर या आर्किटेक्ट बोक्याबरोबर मैत्री करणार, ते सुद्धा आत्ता. तेव्हा पार्थ खूप खुश होतो. तेव्हा काव्या बोलते वाजले देशमुख, माझ्या मैत्रीच्या घड्याळात 11:11 झाले. तेव्हा ती फ्रेंडशिप बँड काढते आणि ती पार्थच्या हातावर बांधते आणि ते दोघं खूप खुश असतात. इकडे जीवा भास्करकडे रिक्वेस्ट करत असतो. पहिले तो बोलतो की पार्थ दादा असं कसं शण्याशी लग्न करेल. तेव्हा भास्कर बोलतो की मग मी तुला ते आनंद निवास देणार नाही, चल जा तिकडे. तेव्हा जीवा बोलतो की सर प्लीज असं नका करू, नंदिनीचा आनंद तिला परत दे सर. तेव्हा भास्कर बोलतो की तू पार्थ लग्नाला तयार करू शकत नाही, तू स्वतःच्या हिमतीवरती जागा विकत घेऊ शकत नाही, काय करणार आहेस तू. तेव्हा भास्कर बोलतो एक काम करू शकतो. तेव्हा जीवा बोलतो की काय, नंदिनीला आपल्या इन्व्हेस्टरकडे पाठव, तिने जर त्याला खुश केल्यानंतर आनंद निवास तुझं. तेव्हा जीवा इतका ओरडतो की माझ्या बायकोला बोललास तू, आणि भास्करला खूप जास्त मारतो. तेव्हा जीवा त्याला शेवटची वॉर्निंग देतो, झाले 5 मिनटं, परत जर बोललास तर याद राख, आणि जीवा तिथून निघून जातो. इकडे काव्या नंदिनीच्या खोलीत येते आणि बोलते येऊ का. तेव्हा नंदिनी बोलते अगं अशी का विचारतेस, येऊ का म्हणून का विचारतेस, वेडे ये की. तेव्हा ती आनंद निवासचं मॉडेल बघते आणि बोलते की ताई हे काय झालं, कोणी तोडलं. तेव्हा नंदिनी बोलते मीच तोडलं रागाच्या भरात. तेव्हा काव्य विचारते की ताई यात तुला असा कधीच राग नाही आला की तू तोडफोड करशील. तेव्हा नंदिनी बोलते काय करू मग. तेव्हा काव्य विचारते मला सांगशील का नक्की काय झालं. तेव्हा नंदिनी झालेला सगळा आनंद निवासचा प्रकार पहिल्यापासून ते शेवटपर्यंत तिला सांगते. तेव्हा काव्य बोलते ताई भास्कर काका म्हणजे बाबांचे बॉस, कसं शक्य हे. तेव्हा काव्य बोलता बोलता बोलून जाते जीवा पण ना कधी उत्साहाच्या भरात कधी काय करेल सांगता येत नाही. तेव्हा नंदिनी थोडी शॉक होते आणि बोलते तुला कसं माहिती हे. तेव्हा काव्य थोडी सावरते आणि बोलते अगं इतक्या दिवस झाले की बघते मी जन्मजय असंच काहीतरी करू शकतील म्हणून, बरं ते जाऊ दे, पण आता तू काय करणार आहेस. तेव्हा नंदिनी बोलते माहीत नाही गं काव्य, आता या 14-15 दिवसात नक्की काय करणार आहे मी. तेव्हा काव्य बोलते 14-15 दिवसात म्हणजे. तेव्हा काव्य बोलते ताई तू हे विक्रम काका मालिनी काकूंना सांगितलं का. तेव्हा नंदिनी बोलते कसं सांगणार होते. तेव्हा काव्य बोलते ताई तेव्हा नंदिनी बोलते अगं मला माहिती त्यांनी हे मुद्दाम केलेलं नाही आहे, त्यांना त्याचा गिल्ट आला आहे. हे सगळं झाल्यापासून 2 दिवससुद्धा त्यांनी नीट 2 घास खाल्लेले नाही आहेत. तेव्हा काव्य मनात बोलते जीवा असा मूर्ख सारखा वागलाय तरी ताईला किती काळजी आहे त्याची, देव करो तिला माझ्या आणि जीवाच्या भूतकाळाबद्दल कधीच ना कळव. तेव्हा काव्य एकदम गप्पच बसते. तेव्हा नंदिनी बोलते काव्या काय झालं अगं, तू टेन्शन घेतलं नाही या सगळ्यांचं, तू टेन्शन घेणार म्हणून मी तुला काहीच सांगत नव्हते, तू टेन्शन नको घेऊस हां. आज जीवा गेलेत पुन्हा तिथे, ते सगळं काही नीट करतील, माझं मन सांगतंय मला, डोंट वरी. तेवढं तिथे मानिनी येते. मानिनी आल्यावर नंदिनी काव्या पटकन उठतात. तेव्हा मानिनी बोलते काव्य तू इथे आहेस, ये जरा माझ्याबरोबर तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा नंदिनी बोलते आई काय झालं, म्हणजे तुम्ही असं अचानक काव्याला घेऊन चाललात ना. तेव्हा मानिनी बोलते अगं मी अशी नेऊन कुठे नेणार आहे, आणि मी काही खाऊन नाही टाकणार आहे तुझ्या बहिणीला. तेव्हा ती काव्याला बोलते ये चल.
इकडे रम्या वसूकडे येते तेव्हा वसू एकटीच शतरंज खेळत असते. तेव्हा रम्या बोलते, काय आई पुन्हा एकटीच खेळतेत, काय झालं बरं? जीवा आणि तू तर म्हणाली होतीस जीवा आणि नंदिनीमध्ये फूट पडेल, काही झालेलं नाही त्यांच्यात. तेव्हा वसू बोलते, रम्या अगं प्लॅन वर्कआउट झाला. तेव्हा रम्या बोलते म्हणजे? तेव्हा वसू बोलते, जीवाने भास्करवर हात उचलला. तेव्हा रम्या बोलते, अगं तो बोलेल चिडेल एवढं वाटलं होतं, त्याने हात उगारला. तेव्हा वसू बोलते की अगं प्लॅनच तसा होता, कारण की हात उगारला नसता, फक्त बोलला असता तर पुढे प्लॅन वर्कआउट झालाच नसता. पण आता वजीर तेव्हा रम्या बोलते, आता पुढे काय होईल? तेव्हा वसू बोलते, आता चेकमेट. आता वजीराला एक फोन येईल, तेवढ्यात नंदिनीला इकडे फोन येतो. तेव्हा नंदिनी फोन उचलते. तेव्हा भास्कर बोलतो, नंदिनी. तेव्हा नंदिनी म्हणजे हा भास्कर काका बोला. तेव्हा भास्कर चिडून बोलतो, मी तुझ्याशी बोलायला फोन नाही केला आहे, तुझ्या नवऱ्याने माझ्यावर हात उगारला आहे. तेव्हा नंदिनी बोलते, काय जीवांनी तुमच्यावर हात उगारला? तेव्हा भास्कर बोलतो की आला होता माझ्याकडे भीक मागायला, आनंद निवास परत द्या परत द्या. मी नाही बोललो म्हणून माझ्या क्लायंटसमोर त्याने मला मारलं आहे. त्याला जास्त मस्ती चढली आहे ना. मी तुला 15 दिवसाची मुदत दिली होती, तू माझ्यासमोर हात जोडले होते म्हणून. आता त्याच्या या चुकीमुळे मी फक्त 7 दिवसाची मुदत देतो आहे आणि 7 दिवसानंतर हे आनंदनिवास जमीन दोस्त होणार. तेव्हा नंदिनी बोलते, काका असं नका करू, मी जीवाच्या वतीने तुमची माफी मागते, पण असं नका करू, माझा आनंदनिवास माझा जीव की प्राण आहे. तेव्हा भास्कर चिडून बोलतो, चल फोन ठेव. आणि फोन ठेवतो. तेव्हा नंदिनी रडत होते की नाही असं नाही व्हायला पाहिजे, रडत असते. तेवढं जीवा आतमध्ये येतो. जेव्हा बघतो, नंदिनी का रडतेस, काय झालं? तेव्हा नंदिनी पुन्हा चिडते, आता नंदिनी का करत आलाय तुम्ही? पुन्हा चुकीचं एक्सप्लेनेशन द्यायला आलात. सगळं मोडलं होतं, जोडायचा प्रयत्न करत होता, आता पुन्हा मोडतोड करून आलात तुम्ही. तेव्हा नंदिनी बोलते त्याला की माझं म्हणत सगळी धुळीला मिळवलं तुम्ही, काय गरज होती तुम्हाला? तेव्हा जीवाला कळत नसतं. तेव्हा जीवा बोलतो, नक्की तू काय म्हणतेस? तेव्हा नंदिनी बोलते, तुमच्या भास्कर काकांचा फोन आला होता, 15 दिवसांची मुदत दिली होती त्यांनी, 15 दिवसांची मुदत 7 दिवसांवर आणून ठेवली त्यांनी, तुम्ही सगळं उद्ध्वस्त केलं. तेव्हा नंदिनी रडायला लागते, आता माझं आनंदनिवास गेलं. तेव्हा जीवाला काहीतरी डाऊट येतो. काव्य तिथे रूममध्ये असते आणि विचार करत असते की मानिनी काकू इथे काय घेऊन आल्या मला, आणि घेऊन आल्या आणि स्वतःच कुठे गेल्या? सकाळी काळजीने विचारलं हात कसा आहे म्हणून, मला पारजवळ बसू दिलं, काय चाललं आहे मानिनी काकूंचं? तेवढ्यात मानिनी येते आणि बोलते की लेप केला आहे तुझ्यासाठी कोरपटचा आणि हळदीचा, सकाळीच फ्रीजमध्ये करून ठेवला होता, ये बस लावते तुला. तेव्हा ती काव्याला बसवते आणि लेप लावणार. तेव्हा काव्य बोलते, नका लावू लेप, सकाळीच लावलं आहे मी औषध. तेव्हा मानिनी बोलते, बाहेरच्या औषधांपेक्षा घरचं औषध जास्त उपयोगी पडतं. तेव्हा काव्य बोलते, का करतायत तुम्ही हे सगळं? तेव्हा मानिनी बोलते, वेळीच मलम नाही लेप लावला नाही तर जखम चिघळेल. तेव्हा काव्य बोलते, नका लावू, माझी जखम येते, माझ्या जखमा तशाही लवकर नाही बऱ्या होत. तेव्हा मानिनी बोलते, वेळीच जखमा बऱ्या होण्यासाठी वेळ ही महत्त्वाची असते, म्हणून काही माणसांनी प्रयत्न सोडायचे नसतात. तेव्हा मानिनी लेप लावत असते. काव्य तिच्याकडेच बघत असते. तेव्हा मानिनी बोलते, माझ्या डोळ्यासमोर तुझी जखम पिघळत असताना त्यावर लेप लावायचा नाही, ते मला पटत नाही. तेव्हा काव्य थोडी हसते. तेव्हा मानिनी बोलते, काय झालं? तेव्हा काव्य बोलते, काही नाही. तेव्हा मानिनी बोलते, जिने जखम दिली तीच आता मलम लावते, हेच मनात आलं असेल ना? तेव्हा मानिनी विचारते, बरं वाटतंय का? म्हणजे जखमेला. एकदा फराळाचं करत असताना तेल उडलं होतं माझ्या हातावर, तेव्हा माझ्या सासूने हा लेप लावून दिला होता. अर्थात तेलाचा चटका आणि जळत्या निखाऱ्यावरचा चटका याची तुलना होऊ नाही शकत, पण तरीही. तेव्हा काव्य बोलते, तुम्ही सुद्धा याची तुलनाच केली आत्ता मानिनी काकू, म्हणून आलात ना मानिनी काकू तुम्ही इथे? आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.